नमस्कार, मी अदिती बापट. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्य मंत्रिमंडळानं आज नवीन वाळू धोरणाला मंजुरी दिली. या अंतर्गत घरांच्या बांधकामासाठी 5 ब्रास वाळू मोफत दिली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नव्या धोरणात डेपो पद्धत बंद करून उपविभागात 2 वर्षांसाठी लिलाव केले जाणार आहेत. खाडीपात्रात ही लिलावाची मुदत 3 वर्षांसाठी असेल. कॉमेडियन कुणाल कामरा याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकार आणि आमदार मुर्जी पटेल यांना उत्तर द्यायला सांगितलं. तसंच कुणाल कामराला 16 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं. वर्धा जिल्ह्यात तरोडा इथं वाहन अपघातात एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झाला. मरण पावलेले पोलीस कर्मचारी आणि त्यांचं कुटुंब माणगाव इथून रामनवमी कार्यक्रमाहून परतत होते. वाटेत आलेल्या जनावराला वाचवण्यासाठी गाडी वळवताना नियंत्रण सुटल्यानं ती दुभाजकाला धडकून हा अपघात झाला. भारतीय हवामान विभागानं आज राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसंच विदर्भात येत्या 2 ते 3 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय शेअर बाजार कालच्या घसरणीनंतर आज सावरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1089 अंकांनी वधारून 74,227 अंकांवर बंद झाला, तर निफ्टीही 374 अंकांनी वधारून 22,536 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.